नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहतोय अनसीन पॅसेज संस्कृत अनिवार्य या विषयामध्ये युनिट 3चा हा भाग आहे. अनसीन पॅसेज दिलेला असतो क्वेश्चन क्रमांक 3 मध्ये आणि त्याचंच आपल्याला काय असते तिथूनच त्या अनसीन पॅसेजमधून उत्तर लिहायचं आहे ते संस्कृत भाषेमध्ये. ठीक आहे. प्रश्न कसा असतो तो बघा. क्वेश्चन कसा असतो, खालील उत्तरा वाचून प्रश्नाची उत्तरे संस्कृतात लिहा, 10 मार्क्स. म्हणजे पैकीच्या पैकी मार्क देणारा हा प्रश्न आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन इन संस्कृत. पॅरेग्राफ पासून आपल्याला काय करायचं आहे, संस्कृतमध्ये उत्तर द्यायचं आहे. बघा पॅरेग्राफ कसा असतो हा आपण जे झालेले क्वेश्चन्स पेपर आहे त्याच्यातून पाहतो. हा 2017च्या समरचा पेपर आहे. ठीक आहे. एक तुम्हाला आयडिया यावं कशा पद्धतीनं पेपरमध्ये पॅसेज विचारले जातात आणि मागच्या सेमिस्टरला म्हणजे फर्स्ट सेमिस्टरला तुम्ही त्या पेपर सोडवला देखील आहे त्या अनसीन पॅसेजचा. ठीक आहे. बघा पॅसेज हा 2017च्या पेपरमधला. देशाटनस्य बहवः गुणाः भवन्ति. नानादेशजलं वायु प्रभावेन अस्माकं स्वास्थ्यलाभः भवति. देशान्तरकलाकौशल्यज्ञानेन वयं स्वदेशम् अपि कलाकौशल्यसम्पन्नं कुर्मः. अधिकः उन्नतस्य देशस्य नागरिकाः प्रायः पर्यटनप्रियाः भवन्ति. ब्रिटिश शासनकाले शासकाः भारतीयानां देशाटन अनुरुचि न उत्साहयन्ति स्म. अधुना बहवः भारतीय छात्राः अमेरिका, इंग्लैंड, रूस प्रभृति देशेषु विविध कलाकौशल्य ज्ञानार्जनाय गताः सन्ति. स्वदेशम् आगत्य ते स्व उपार्जित ज्ञानेन स्वदेशम् अवश्यम् एव उन्नमयिष्यन्ति इति जानीमः. आता हा जो आहे तो पर्यटनावर असलेला पॅरेग्राफ आहे की पर्यटन कोण करतात, पर्यटनातून काय फायदा होतो वगैरे या पॅरेग्राफचा काय उद्देश आहे. तर बघा क्वेश्चन्स कसे तयार होत आहे याला मराठीत विशेष नाही पाहिलं तरी चालते. मी मागच्या व्हिडिओ लेक्चरला म्हटलं आहे की ह्या जो क्वेश्चन क्रमांक 3 आहे तुम्हाला हा पॅरेग्राफ समजला नाही समजला हे विचारत नाही, त्याची उत्तर तुम्हाला शोधता आली का. हां, आता एक आहे की तो समजल्याशिवाय आपण उत्तर शोधू शकत नाही, पण संस्कृतमध्ये एवढी एक संधी आहे की आपल्याला पाहिलं ते समजून येते की याला काय म्हणायचं आहे किंवा उत्तर काय लिहायचं आहे ते. ठीक आहे. तेवढं जरी तुम्हाला लक्षात आलं तरी फार झालं. बघा आता प्रश्न काय होतो, नाना देश जलम वायू प्रभावेन अस्माकं कः लाभ भवति. ठीक आहे. आता याचं उत्तर काय आहे, नाना देश जलम इथे दिसत आहे आपल्याला, इथे दिसत आहे. मग इथून नाना देश जलम वायू प्रभावेन अस्माकं स्वास्थ्य लाभ भवति. अस्माकं कः लाभ भवति, अस्माकं स्वास्थ्य लाभ भवति. ठीक आहे. मग पहिल्याचं उत्तर कुठून तयार होते, नाना देश जलम वायू प्रभावेन अस्माकं स्वास्थ्य लाभः भवति. पुढे म्हणते केन वयम स्वदेशम अपि कला कौशल्य संपन्नं कुर्मः. कोण, मग देशांतर कला कौशल्य ज्ञानेन वयम स्वदेशम अपि कला कौशल्य संपन्न कुर्मः. ठीक आहे. देशांतर कला कौशल्य ज्ञान, देशाच्या बाहेरील जे काही कला कौशल्य ज्ञान आहे त्या ज्ञानाने. याचं उत्तर काय येईल मग, देशांतर कला कौशल्य ज्ञानेन वयम स्वदेशम अपि कला कौशल्य संपन्नं कुर्मः. ठीक आहे. कुर्मः म्हणजे प्रथम विभक्ती बहुवचन कृ धातू. प्रथम विभक्ती प्रथम पुरुष बहुवचन. ठीक आहे. तिसरा प्रश्न आहे, कस्य देशस्य नागरिकाः पर्यटन प्रियाः भवति. कोणत्या देशाचे नागरिक पर्यटन प्रिय राहते. मग पुढेच आहे, अधिक उन्नतस्य देशस्य नागरिकाः प्रायः पर्यटन प्रियाः भवन्ति. म्हणजे जे अधिक उन्नत देश आहेत त्याच उन्नत देशाचे नागरिक प्रामुख्याने पर्यटन प्रिय असतात. चौथा प्रश्न, ब्रिटिश शासनकाले शासकाः केषां देशाटन रुचि न उत्साहयन्ति. मग इथे पहा ब्रिटिश शासन इथे दिसते तुम्हाला. ब्रिटिश शासनकाले शासकाः भारतीयानां देशाटन रुचि न उत्साहयन्ति स्म. म्हणजे
याचं उत्तर ब्रिटिश कालपासून पर्यंत आहे. ठीक आहे, लगेच सरळ सरळ आपल्याला उत्तर भेटत जातात, त्या हिशोबाने आपल्याला तयारी करायची. नंतर प्रश्न आहे की भारतीयाः छात्राः अमेरिका, इंग्लंड, रूस प्रभृती देशेषु किमर्थं गताः सन्ति. आता इथे उत्तर मिळेल आपल्याला बघा. अधुना बहवः भारतीयाः छात्राः अमेरिका, इंग्लंड, रूस प्रभृती देशेषु विविध कलाकौशल्य ज्ञानार्जनाय गताः सन्ति. ठीक आहे, इथपर्यंत म्हणजे आपले कशासाठी गेले आहे बाहेर विद्यार्थी? कलाकौशल्य ज्ञानाचं अर्जन करण्यासाठी, ते शिकण्यासाठी गेले आहे. ठीक आहे, कुठे कुठे? अमेरिका, इंग्लंड, रूस या प्रभृती म्हणजे काय म्हणतात आपण कलाकौशल्य प्रिय देशात किंवा त्याच्यात त्या देशांमध्ये ती आहे, प्रभृती आहे या कलाकौशल्याचं ज्ञान देण्याची. ठीक आहे, तर या पद्धतीने मित्रांनो एक पॅरेग्राफ विचारला जातो. त्या पॅरेग्राफला आपल्याला काय करायचं आहे, संस्कृतमध्येच त्याचा प्रश्नाची उत्तर लिहायचे आहे. तो समज नासमजचा असा काय तो हेतू नाही, पण समजला तर तुम्हाला सोपं जाते आणि कमी वेळेत ते उत्तर तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, हा पॅरेग्राफ आपण मॉडेल स्वरूपात घेत आहोत. ठीक आहे, भेटू मग.